चंद्रपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले। कोरपणा गडचांदूर भागात 6व्यांदा पूर आल्याने शेतकरी हवालदिल। चंद्रपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 97% एवढा पाऊस नोंदला गेला असून अजून पावसाचा 1 महिना शिल्लक आहे। जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा व इतर नद्यांनी अनेकदा पात्र सोडल्याने या भागातील शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे। एकट्या वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या गडचांदूर कोरपणा भागात 6व्यांदा पूर आल्याने शेती खरबडून गेली आहे। एकीकडे बोंडअळी आणि येलो मोझॅकने शेतकऱ्यांचे हाल केले असताना आता शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आमच्या भागात सतत ह्या पावसामुळे वर्धा नदीला 6 वेळा पूर आलाय। 5 एकरमध्ये अर्ध सोयाबीन अर्ध कापूस लावला होता। पूर्ण हे शेत पाण्याखाली गेलं आणि पाण्याखाली जाऊन आता दिसतच आहे शेत का कसं काय आहे तर दिसतच आहे तुम्हाला। आणि पूर्णजन्य रोगाने येलो मोझॅक रोग झाला, तसेच बोंडअळी येत आहे। तरी ह्या शेतकरी वर्गांनी काय करायचं काय नाही हे आता समजून नाही राहिलं आहे आणि सरकारला जोपर्यंत केव्हा जाग येईल हे काही शेतकऱ्यांना समजून नाही राहिलं आहे। तरी शासनाने त्वरित ही आम्हाला शेतकऱ्यांना मदत करावी ही युवा पिढीच्या शेतकऱ्यांना युवा पिढी शेतकरी म्हणून मी सांगत आहे। जर माझ्या युवा पिढी शेतकऱ्यांनी आज जर मायनसमध्ये शेती जर जात आहे तर पुढच्या युवा पिढीने काय करायचं काय नाही ही आता लक्ष घेण्याची बाब आहे। आणि ही सरकारने लवकरात लवकर आमच्या युवा शेतकरी वर्गाची सर्वसामान्य शेतकरी वर्गाची ही बाब लक्षात घेऊन त्वरित मदत करावी हीच माझी सरकारला नम्र विनंती आहे। आमच्या भागामध्ये पूर परिस्थिती 5 ते 6 वेळा झालेली आहे आणि नुकसान भरपाई खूप आहे। येलो मोझॅक रोग येत आहे। दरवर्षी पूर होत आहे। ते 5 ते 6 वेळा असे पूर दरवर्षी होत आहे। त्याच्याकरता कास्तकार खूप हवालदिल झालेली आहे। आता पुढच्या विचारांना नाही का शेती करायची का नाही करायची, वारंवार रोग येत आहे, वारंवार पूर येत आहे, वारंवार नाही का नुकसान होत आहे। त्याच्याकरता नाही का आता खूप अडचणीमध्ये शेतकरी आलेले आहे। तरी सरकारने काही ना काहीतरी मदत करायला